नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी राकेश घुगे। बघा, तुम्हाला इथे मॅप दिसत असेल, बरोबर? नकाशा दिसतो आहे, तो पण कुठला नकाशा दिसतो आहे? भारताचा नकाशा दिसतो आहे। आणि भारताचा नकाशा बघा, हा पण फिजिकल नकाशा दिसतो आहे, बरोबर ना? आणि या ठिकाणी मी तुम्हाला फक्त टेकड्या दाखवलेल्या आहे पूर्ण, म्हणजे भारतातल्या म्हणजे डेक्कन प्लॅटोवरच्या कोणकोणत्या टेकड्या आहे हे पूर्ण तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। मग सर, मग आजचा विषय तुम्ही नवीन कोणता घेऊन आलेला आहे असा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, बरोबर ना? मित्रांनो, तुम्ही UPSC आणि MPSCचा मुख्यचा अभ्यास करता आहे, तर मुलांना समजलं पाहिजे की भूगोलाच्या नकाशाचं वाचन कसं करायचं आहे आणि पेपरमध्ये नेमकं कशा पद्धतीने नकाशे वापरायचे आहे। म्हणजे मुलांना हेच कळत नाही की आपण नकाशाचं वाचन करताना आपण कशा पद्धतीने नकाशाचं वाचन तयार करा, कशा पद्धतीने नोट्स काढायचे आहे, म्हणजे आपल्या परीक्षेमध्ये प्रभावी उत्तर आपल्याला लिहिता येतील। कारण मुलांना हाच प्रॉब्लेम असतो की मुलं एकदाचा प्रश्न घेतला दनादन उत्तर लिहून टाकतात, परंतु हा झाला तुमचा पेपर, परंतु तुमच्या मागचा जो पेपर असतो त्याने त्याच प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी प्रॉपर इथे नकाशा दाखवलेला असतो, या ठिकाणी प्रॉपर अशा पद्धतीचा त्याने चार्ट तयार केलेला असतो आणि या ठिकाणी एक एक मुद्दा एक्सप्लेन केलेला असतो। मग विचार करायचा आहे, तुमचा पेपर असा आणि एका मुलाचा पेपर असा, तर मार्क तुम्हाला जास्त भेटतील का या मुलाला जास्त भेटतील? बरोबर ना? ऑब्वियसली त्याच मुलाला जास्त भेटतील, कारण त्याने प्रॉपर व्यवस्थित उत्तर लिहिलेलं आहे आणि तुम्ही जेवढ्या मिनिटात उत्तर लिहिलेलं आहे 7 ते 8 मिनिटांमध्ये, तितक्याच मिनिटांमध्ये त्या मुलाने सुद्धा उत्तर लिहिलेलं आहे आणि तुमच्यापेक्षा प्रभावी। मग अशा पद्धतीने प्रभावी उत्तर तयार करण्यासाठी काय करायचं आहे? आपला आजचा विषय बघा, UPSC आणि MPSC मुख्य परीक्षेसाठी भूगोल आणि पर्यावरणासाठी नकाशा आणि त्याच्या नोट्स तयार करण्याची योग्य पद्धत। नकाशे कशा पद्धतीने तयार करायचे आहे, नोट्स कशा पद्धतीने तयार करायचे आहे, मी तुम्हाला एक एक मुद्दा व्यवस्थित समजावून सांगणार आहे आणि तुम्हाला काही नकाशे सुद्धा दाखवणार आहे की अशा पद्धतीने नकाशे कधी तयार केले तर तुम्हाला त्यामध्ये फायदा होईल। बघा, नकाशाचा अभ्यास करणे आणि परीक्षेत प्रभावी सादरीकरण करणे दोन्ही महत्त्वाचे आहे। योग्य प्रकारे नोट्स तयार केल्या तर उत्तरामध्ये नकाशे सहज समाविष्ट करता येतील आणि उत्तर अधिक प्रभावी असेल आणि आकर्षक बनेल। आजचा हा आपल्या लेक्चरचा विषय आहे। तुम्हाला माझं नाव माहिती आहे, राकेश घुगे। माझं सेट झालेलं आहे, नेट झालेलं आहे आणि तुम्हाला जी बॅच शिकवतो आहे ही 71वी बॅच आहे माझी। 71वी बॅच शिकवत आहे आणि ते पण जिओग्राफीची बॅच। आणि डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह दोघांना सुसंगत, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आपले पूर्व आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह हे मुख्य आहे। तर कशा पद्धतीने अभ्यास करायचा, कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, यासाठीच हे चालू आहे। चला, पहिला नकाशा तुम्हाला दाखवतो। बघा, हा नकाशा आहे, एक एक नकाशा दाखवतो। इथे बघा कार्डमम टेकड्या दाखवलेल्या आहे। इथे बघा हा अनाईमुडी दाखवलेला आहे। अण्णामलाई पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर अनाईमुडी आहे। 2695 मीटर याची उंची आहे। हे अण्णामलाई हिल्स दाखवलेलं आहे। इथे बघा कुठलाही वर्षुदानंद हिल आहे, इथे पलानी हिल्स आहे, इथे सिरुमलाई हिल्स आहे, इथे पचमलाई हिल आहे, इथे शेवराय आहे, जावडे आहे, नागरी टेकड्या आहे, पालकोंडा आहे, वेणुकोंडा आहे, नल्लामल्ला आहे आणि नॉर्थ सर्कर आहे। अशा पद्धतीने हा इथे टेकड्या दाखवलेल्या आहे। इथे निलगिरी पर्वत, ह्या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे आणि या ठिकाणी शेषाचलम टेकड्या आहे, या ठिकाणी शेषाचलम टेकड्या आहे। आणि आपला हा जो घाट दाखवलेला आहे हा पश्चिम घाट आहे मित्रांनो, आणि हा जो तुटक रांगांनी दाखवलेला आहे हा पूर्व घाट आहे। तुम्हाला इथे दिसत असेल हा अरवली पर्वत मी इथे प्रॉपर दाखवलेला आहे। या ठिकाणी तुम्हाला विंध्य पर्वत दिसत असेल, या ठिकाणी तुम्हाला सातपुडा पर्वत दिसत असेल, इथे सातमाळा हिल्स दिसत असेल तुम्हाला, इथे हरिश्चंद्र डोंगर रांगा तुम्हाला इथे दिसत असेल। बघा, इथे नयागर टेकड्या आहे, इथे गरजाटच्या टेकड्या दाखवलेल्या आहे, इथे ओडिशा हिल्स दाखवलेला आहे, ओडिशा राज्यामध्ये आहे। इथे रामगड हिल्स आहे, रामगड टेकड्या आहे, इथे सोनपोरा हिल्स आहे, इथे राजमहल टेकड्या आहे, बरोबर ना? या ठिकाणी गारो काशी जयंतिया ह्या लुशाई टेकड्या आहे। या ठिकाणी इथे विंध्य पर्वत आहे, हा इथे कैमूर हिल्स आहे, या कैमूर हिल्स आहे। बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला हा नकाशा दाखवलेला आहे। म्हणजे तुम्ही नकाशाचा अभ्यास करताना एक गोष्ट व्यवस्थित मांडायची आहे, प्रॉपर नकाशा काढायचा आहे। ती गोष्ट व्यवस्थित झाली की पुढे जायचं आहे। तुम्हाला आजचा
विषय समजला असेल आणि ह्या विषयाचं तुम्हाला महत्त्व समजलं असेल. बघा, नकाशासाठी नोट्स कशा तयार कराव्या, नकाशांच्या विभागांवर अभ्यास करणे. भारताचा नकाशा आहे, उदाहरणार्थ भारताच्या नकाशांमध्ये तुम्हाला हे समजलं पाहिजे, राज्य, केंद्रशासित प्रदेश, मुख्य शहरे. सर आता हे लक्षात कसं ठेवायचं, बरोबर ना. आता मी तुम्हाला इथे भारताचा नकाशा काढून दाखवतो मित्रांनो, माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे. बरोबर, हा आपला भारताचा नकाशा आहे, इथे भारताचा नकाशा आहे. बरोबर, हा आपला भारताचा नकाशा आहे. तुम्हाला हे प्रॉपर समजलं पाहिजे. इथे काय आहे, इथे महाराष्ट्र आहे, इथे गुजरात आहे, इथे राजस्थान आहे, राजस्थान नंतर इथे पंजाब आहे, हरियाणा आहे, या ठिकाणी चंदीगड आहे, या ठिकाणी दिल्ली आहे, या ठिकाणी जम्मू काश्मीर आहे, इथे लडाख आहे, इथे हिमाचल प्रदेश आहे, इथे उत्तराखंड आहे, या ठिकाणी उत्तर प्रदेश आहे, या ठिकाणी बिहार आहे, या ठिकाणी सिक्कीम आहे, या ठिकाणी आसाम आहे, या ठिकाणी अरुणाचल प्रदेश आहे. ते झाल्यानंतर या ठिकाणी मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी छत्तीसगड आहे, या ठिकाणी झारखंड आहे, इथे बिहार सांगितलं, इथे ओडिशा सांगितलं, इथे तेलंगणा सांगितलं, इथे आंध्र प्रदेश आहे, इथे कर्नाटक आहे, या ठिकाणी गोवा आहे, या ठिकाणी तामिळनाडू आहे आणि हा भाग केरळचा आहे. बघा, प्रॉपर एक 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 मी तुम्हाला महाराष्ट्राचं जवळजवळ इथे इतके राज्य सांगितलेले आहे. बरोबर ना. ते झाल्यानंतर सर इकडचे राज्य या ठिकाणी कुठलं आहे, इथे त्रिपुरा आहे, इथे मिझोराम आहे, इथे मणिपूर आहे, इथे नागालँड आहे, इथे अरुणाचल प्रदेश आहे. बरोबर, म्हणजे हा सर्वचा सर्व भारताचा नकाशा. आणि या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश दाखवताना या ठिकाणी तुम्हाला दिल्ली दाखवलं, या ठिकाणी तुम्हाला दादर नगर हवेली दाखवलं, या ठिकाणी लक्षद्वीप दाखवलं, या ठिकाणी तुम्हाला अंदमान निकोबार दाखवलं आणि या ठिकाणी तुम्हाला काय दाखवलं, पॉंडिचेरी दाखवलं. बरोबर, या ठिकाणी चंदीगड दाखवलं. म्हणजे तुम्हाला नकाशे लक्षात ठेवताना प्रॉपर व्यवस्थित नकाशे लक्षात ठेवायचे आहे. बघा, पहिल्यांदा राज्य, नंतर केंद्रशासित प्रदेश, नंतर मुख्य शहरे. या ठिकाणी दिल्ली आहे, इथे मुंबई आहे, इथे कोलकाता आहे, इथे बेंगलोर आहे, या ठिकाणी चेन्नई आहे. तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. या ठिकाणी हैदराबाद आहे. सर तुम्ही फक्त असे बोट फिरवता आहे, हे खरंच आहे का तिथे? हो, इथे खरंच आहे. मी तुम्हाला सांगितलं 71 नंबरची बॅच आहे माझी आणि तुम्हाला हेही सांगितलं माझं ग्रॅज्युएशन झालं आहे, सेटनेट झालं आहे. बरोबर ना. आतापर्यंत भरपूर एक्झाम दिलेला आहे, पाससुद्धा झालो आहे, फेलसुद्धा झालो आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. अशाच पद्धतीने तिथलं नद्या असो, तुम्ही मागचं लेक्चर बघितलं असेल, मी तुम्हाला प्रॉपर नद्यांचा मॅप काढून दाखवलेला आहे, प्रॉपर पर्वतरांगांचा मॅप आत्ता दाखवला. पठारे पण व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. इथे कुठलं पठार आहे, इथे महाराष्ट्र पठार आहे, इथे तेलंगणा पठार आहे, या ठिकाणी कर्नाटक पठार आहे, हे इथे बुंदेलखंड आहे, इथे बागेलखंड आहे, इथे माळवाचे पठार आहे. म्हणजे असे पठारे पण तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा अभ्यास डिटेलमध्ये होईल. हवामान विभाग लक्षात ठेवायचे, म्हणजे महाराष्ट्राचे जे 9 हवामान विभाग दिलेले आहे ते लक्षात ठेवू शकतात आणि भारताचे जे 15 दिलेले आहे ते लक्षात ठेवू शकतात. आणि ह्या हवामान विभागांमध्ये हे झाल्यानंतर, कारण इथे ह्या तुमच्या लक्षात राहिल्यानंतर इथून तुमचं पर्जन्य, इथले तुमची जमीन, इथले तुमची खनिज संपत्ती, इथले तुमचे पीक पाहणे, हे सर्वच सर्व यामध्ये मुद्दे प्रॉपर कव्हर होतील. पुढे राष्ट्रीय उद्यानांचा एक प्रॉपर मॅप बनवायचा आहे. ते झाल्यानंतर पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असो, खनिज संसाधने असो, कृषी प्रदेश असो आणि प्रमुख बंदरे असो. जे प्रमुख बंदरे 12-13 बंदरे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, इथे ओखा, इथे कांडला बंदर आहे, इथे मुंबई बंदर आहे, इथे जैनपिटे आहे, इथे मार्मगोवा बंदर आहे. हे असे तुम्हाला बंदरं लक्षात सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे असे जे प्रॉपर बंदरे आहे ते सुद्धा तुमच्या लक्षात राहिले पाहिजे. तर समजून घ्यायचं की माझा नकाशाचा अभ्यास किंवा माझा भारताचा भूगोल प्रॉपर झालेला आहे आणि मी आता उत्तर लिहिण्यासाठी 100% प्रिपेअर झालेलो आहे. ज्यावेळेस तुमचा अशा पद्धतीने अभ्यास होईल त्यावेळेस समजून घ्यायचं की मी उत्तर लिहिण्यासाठी प्रॉपर प्रिपेअर आहे. पुढे जागतिक नकाशावर प्रॉपर पर्वतरांगा लक्षात ठेवा, महासागर प्रवाह लक्षात ठेवा, वाळवंट लक्षात ठेवा. मी तुम्हाला जगाचा भूगोल शिकवताना प्रॉपर एक एक मॅप अशा पद्धतीने दाखवणार आहे. हा महासागराचा मॅप आहे, हा वाळवंटाचा मॅप आहे, हा पर्वतरांगांचा मॅप आहे, हा मॅप कशाचा हवामान प्रदेश आहे, या नैसर्गिक आपत्ती या ठिकाणचा मॅप आहे. इथे ज्वालामुखी आहे, इथे भूकंप आहे, हे रिंग ऑफ फायर आहे
अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रॉपर दाखवणार आहे। इथे व्यापार मार्ग आहे, म्हणजे इथे सुएज कालवा आहे, इथे पनामा कालवा आहे, इथे भूराजकीय मुद्दे अशा पद्धतीने आहे, हे तुम्हाला इथे दाखवणार आहे। या ठिकाणी भारत चीन आहे, या ठिकाणी भारत चीन आहे, इथे भारत पाकिस्तान आहे, या ठिकाणी भारत आर्टिक आहे, बरोबर ना। इथे भारत आर्टिकचे संबंध काय काय, आर्टिकवर कोणकोणत्या मोहिमा आहे, मॅपमध्ये प्रॉपर तुम्ही व्यवस्थित दाखवू शकता। त्यावेळेस समजून घ्यायचा की तुमचा अभ्यास डिटेलमध्ये व्हायला सुरुवात होईल। काळजी करायची नाही, एक एक गोष्टीचा टप्प्याटप्प्यानं अभ्यास करायचा आहे, घाई करायची नाही, बरोबर ना। आपल्याला सरळ असं जायचं आहे आणि इथे पोहोचायचं आहे, असं 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 फिरत 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 जाऊन मार्ग तोडायचा नाही। त्यामुळे तुम्हाला जो मुलगा किंवा जे शिक्षक गायडन्स करतील किंवा तुमचा मित्र जे कोणी गायडन्स करतील त्याचं तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटला पाहिजे। आणि त्या पण गोष्टीचं की त्यांना ती गोष्ट माहिती, तुम्ही कोणाकडून पण गायडन्स घेऊ शकता। तुम्हाला ज्या व्यक्तीकडून आवडेल किंवा ज्या व्यक्तीसोबत तुमचे विचार जुळतील त्या व्यक्तीसोबत तुम्ही गायडन्स घेऊ शकतात, परंतु प्रॉपर गायडन्स पाहिजे, तरच उत्तर लिहिण्यामध्ये फायदा होईल, बरोबर। नदी प्रणाली बघा, प्रत्येक नदीसाठी स्वतंत्र नकाशा काढायचा आहे। म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी गंगाचे खोरे आहे, गंगा नदीचे खोरे तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता। या ठिकाणी गोदावरीचे खोरे आहे, तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता। या ठिकाणी कृष्णाचे खोरे आहे, तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता। या ठिकाणी कावेरीचे खोरे आहे, अशा पद्धतीने दाखवू शकता। या ठिकाणी नर्मदेचे खोरे आहे, तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता। या ठिकाणी तापीचे खोरे आहे, तुम्ही अशा पद्धतीने दाखवू शकता। म्हणजे हे खोरे, या ठिकाणी सिंधू नदीचे खोरे आहे आणि या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे आहे, म्हणजे हे खोरे सुद्धा तुम्ही प्रॉपर दाखवायचं आहे। म्हणून तुम्हाला सांगितलंय हे खोरे दाखवल्यानंतर मूळ नदी कशी आहे, उपनद्या कोणकोणत्या आहे, प्रवाहाचा मार्ग कोणकोणता आहे आणि शेती आणि जलविद्युत प्रकल्प त्यावर कोणकोणते आहे, तेव्हा तुमचा नदी प्रणालीचा डिटेलमध्ये अभ्यास होईल। फक्त सर आम्ही पुस्तक घेतलं आणि वाचायला सुरुवात केली, तुम्ही आम्हाला जे पुस्तक सांगितले होते 15-16 ती आणलेली आहे, आम्ही प्रॉपर वाचतो आहे, गेले ABC मध्ये आणि एकाच दिवशी 5-10 हजाराचे पुस्तक घेऊन आले आणि ते कपाटात ठेवून दिले, अरे काय उपयोग, बरोबर ना। एक एक पुस्तक आणलं, पण मी तुम्हाला ते लेक्चर व्यवस्थित बघा, तिथे सांगितलं आहे यापैकी एक पुस्तक वाचा असं सांगितलेलं आहे, सर्वचे सर्व घेऊ नका असंही सुद्धा सांगितलेलं आहे। कमीत कमी पुस्तकं, जास्तीत जास्त रिव्हिजन, तर तुम्हाला फायदा होईल। पुढे बघा, हवामान आणि पर्यावरणाचं काय काय करायचं आहे, नकाशा कोणकोणते तुम्ही शिकले पाहिजे, मान्सून पॅटर्न तुम्हाला दाखवता आला पाहिजे, एल निनो असो ला निनो असो यांचा प्रभाव, वने, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असो आणि प्रदूषण प्रभावित क्षेत्र असो, हे तुम्हाला प्रॉपर दाखवता आले पाहिजे, तर तुमचा इथे हवामानाचा नकाशा, पर्यावरणाचा नकाशा या ठिकाणी तुमचा कंप्लीट होईल। भूकंपाच्या ज्या भौगोलिक घटना आहे, भौगोलिक घटनांमध्ये हे भूकंप क्षेत्र आहे, म्हणजे इथे आपला पॅसिफिक महासागर आहे, या ठिकाणी भूकंप होतो, इथे आपला ज्वालामुखी सर्वात जास्त भूकंप होतो, या ठिकाणी चक्रीवादळे सर्वात जास्त येतात, हे तुम्हाला या ठिकाणी दाखवता आलं पाहिजे। सुनामी 2004ला असे या ठिकाणी आली होती, सागरी प्रवाहाचे मार्ग अशा आहे, हवामान बदलांचे प्रभाव अशा पद्धतीने आहे, हे तुम्हाला इथे जमलं पाहिजे, तर तुम्हाला चांगले मार्क पडतील। चांगले मार्क नाही, खूप चांगले मार्क पडतील, तर तुम्ही विचार कराल की माझं ऑप्शनलमध्ये किंवा माझ्या GS मध्ये मी राज्यात पहिला असेल, बरोबर ना। पुढे माइंड मॅप तयार करायचा आहे, फ्लो चार्ट तयार करायचा आहे, भारताचा नकाशा वाचताना भारताचा खनिजांचा नकाशा तयार करायचा आहे, जैवविविधता हॉटस्पॉटचा नकाशा तयार करायचा आहे, जागतिक नकाशा तयार करताना, माइंड मॅप तयार करताना महासागर प्रभाव असेल, संवेदनशील पर्यावरण क्षेत्र असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्यांचे केंद्रबिंदू असेल, यांचे स्वतंत्र नकाशे ठेवायचे आहे। म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं तुम्ही हा ॲटलस वापरू शकतात। पुस्तकं कोणते वाचायचे, ह्या ठिकाणी मी तुम्हाला ॲटलस कोणकोणते वापरावे आणि कशा पद्धतीने ॲटलस वापरावे हे सुद्धा मी तुम्हाला लेक्चर घेतलेलं आहे। दुसरा लेक्चर 2 नंबरचा लेक्चर तुम्ही बघू शकतात, अशा पद्धतीने आपलं 2 नंबरचं लेक्चर होतं। पुढे बघू आता आपण, बघा परीक्षेत नकाशे कसे सादर करावे, बघा कुठल्या उत्तरांमध्ये नकाशे वापरावे, बरोबर। आता भारत आणि जगाच्या भौगोलिक पैलूशी संबंधित प्रश्न, आता प्रश्न वापरताना, नकाशे वापरताना नदी प्रणाली संबंधित प्रश्न असेल, पर्वतासंबंधी प्रश्न असेल, मृदा प्रकारांसंबंधी प्रश्न असेल, म्हणजे भारत आणि जगाच्या भौगोलिक पैलूशी
ह्या उत्तरांमध्ये तुमचे नकाशे आले पाहिजे। पुढे पर्यावरण, हवामान बदल किंवा हवामान पॅटर्न, प्रदूषण, नैसर्गिक संकटे या उत्तरांमध्ये इथे हे नकाशे तुमचे आले पाहिजे। या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंध, भूराजकीय प्रश्नांमध्ये भारत चीन असो, भारत पाकिस्तान असो, इंडो पॅसिफिक असो, या उत्तरांमध्ये तुमचे नकाशे आले पाहिजे। आर्थिक भूगोलामध्ये कृषी उत्पादने, खनिज स्रोत आणि औद्योगिक क्षेत्र या उत्तरांमध्ये तुमचे हे नकाशे आले पाहिजे। म्हणजे प्रत्येक चॅप्टरचे तुमचे 3 ते 4 नकाशे तुमचे असे पाहिजे की तुम्हाला हे नकाशे असे जमलेच पाहिजे। बरोबर, पहिल्यांदा सांगितलं भूगोल हा विषय नकाशांशिवाय अपूर्ण आहे। बरोबर, म्हणून नकाशे काढणे गरजेचे आहे। काही मुलांना टेन्शन आलं असेल, सर लय कठीण आहे, लय कठीण आहे, लय कठीण आहे। मित्रांनो, काहीच कठीण नाही, एकदम सोपं आहे। एकदाची तुम्ही तयारी सुरुवात केली की पहिलं पाऊल टाकलं की हळूहळू दुसरं, तिसरं, 5वं, 6वं, 7वं, 8वं, 10वं, बरोबर ना, असे तुम्ही हळूहळू पावलं टाकत जाल आणि तुम्हाला एक एक गोष्टी येत जातील। मी आहे तुमच्याबरोबर, काळजी करू नका। उत्तरांमध्ये नकाशे समाविष्ट करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी? आता कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे? नकाशे सुटे काढण्याऐवजी उत्तराच्या प्रवाहात समाविष्ट करावे। म्हणजे आता तुम्ही पहिल्यांदा नकाशे काढण्याची तयारी केल्या, परंतु आता नकाशे तुम्ही सुटे काढण्याऐवजी आता एक प्रश्न आला, मी तुम्हाला एक प्रश्न दाखवतो पुढे। हा प्रश्न आला, या ठिकाणी तुम्ही नकाशे काढा। बरोबर, नकाशे साधे ठेवा, अनावश्यक डिटेल्स टाका। काही मुलं असे आहे की भरपूर नदी प्रणालीचा नकाशा सांगितलेला आहे प्रॉपर भारतातल्या, ते सर्व इथे लिहितात। इथे यमुना नदी आहे, इथे गंगा नदी आहे, इथे ब्रह्मपुत्र आहे, इथे सिंधू नदी आहे, इथे साबरमती नदी आहे, इथे नर्मदा नदी आहे, इथे तापी नदी आहे, इथे गोदावरी नदी आहे, इथे कृष्णा नदी आहे, इथे भीमा नदी आहे, या ठिकाणी कावेरी नदी आहे, इथे पेन्नूर नदी आहे, इथे महानदी आहे, इथे अमुक नदी आहे, इथे टमुक नदी आहे। बरोबर ना? अरे कशाला रिकामं काम करतो? नदी प्रणालीचा नकाशा एकदम साधे नकाशे ठेवा। बरोबर ना? हा असा नदी प्रणालीचा नकाशा आहे बस, कारण तुमचा वेळ वाचेल। तुमचा नकाशा हा किती सेकंदात काढण्यात आला पाहिजे? 30 सेकंदाच्या आत तुमचा नकाशा काढण्यात आला पाहिजे, त्याच वेळेस तुमचा पेपर कंप्लीट होईल। मग प्रॅक्टिस करा। बरोबर, फक्त गरजेच्या ठिकाणी नकाशे वापरा। काही मुलं, सरांनी नकाशे सांगितले की प्रत्येक विचार नकाशे वापरायचे। बरोबर ना? म्हणजे एकच हवामानावर एकच प्रश्न, हवामानावर 5 प्रश्न, 5चे 5 नकाशे मी काढीलच। बरोबर, काढील, पण तुला टाइम पुरेल का तितकं बघ पहिल्यांदा। बरोबर ना? काढल्याबद्दल काही फरक पडला नाही, पण टाइम पण पुरला पाहिजे। म्हणून आता ह्या 3 पैकी, ह्या 5 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांमध्ये किंवा 3 प्रश्नांमध्ये वापरले तरीही चालतील। उदाहरण दिलं बरं तुम्हाला, बघा, लेबलिंग स्पष्ट आणि संक्षिप्त असावे की तुम्ही दिशा व्यवस्थित दाखवा। नाही तर इथे आहे अग्नेय, अग्नेयला तुम्ही नाही तर इथे वायव्य म्हणाल। बरोबर, ही अग्नेय आहे, ही वायव्य आहे, ही ईशान्य आहे, नैऋत्य आहे। मुलांचा ह्या दिशा लक्षात राहत नाही। बरोबर, हे तुम्ही लेबलिंग असो ते व्यवस्थित, ब्लॅक पेनचा वापर करा, रंगीत नकाशे टाळा। काही मुलं घेऊन जाता, 4-5 पेन घेऊन जाता, ही इथे असं आहे, तिथे तसं आहे, तिथे तसं आहे, एक पेन बदलवता। आता अनुभव येईलच तुम्हाला, कारण 2025ची ही परीक्षा नवीन आहे, त्यामुळे मुलं असे करतीलच काही। बरोबर ना? काही तर भरपूर काही गोष्टी ऐकलेल्या असतील की असं करू, एकदम आकर्षक दिसायला पाहिजे, हे दिसायला पाहिजे, ते दिसायला पाहिजे, असं काही नाही। साधे नकाशेही असले, परीक्षा जे आपले उत्तर चेक करतात त्यांनाही कळालं की झालं काम, तरीही तुम्हाला चांगले मार्क पडतात। कारण त्यांना सुद्धा माहीत आहे की वेळेची मर्यादा आहे, टाईम पुरणार नाही आणि भरपूर लिखाण काम आहे। समजता येईल तुम्हाला काय करायचं आहे? नकाशे काढताना मुख्य घटक बघा, बेसिक स्ट्रक्चर किती सेकंदात? साधारणतः 30 सेकंदामध्ये नकाशा काढता यायला पाहिजे, 30 सेकंदात झाला पाहिजे, तरच तुमचा पेपर व्यवस्थित क्लिअर होणार आहे। लेबलिंग, नद्या, पर्वते, शहरे, संसाधने स्पष्ट चिन्हांकित करावे। म्हणजे या ठिकाणी नद्या आहे, नदीला तुम्ही अशा पद्धतीने दाखवलेलं आहे, पर्वतांना तुम्ही अशा पद्धतीने लेबलिंग दाखवलेलं आहे, शहरांना तुम्ही अशा पद्धतीने दाखवलेलं आहे। हे लेबलिंग आहे, हे प्रॉपर करायचं आहे। संसाधनांना तुम्ही अशा पद्धतीने दाखवलेलं आहे, काहींना तुम्ही अशा पद्धतीने दाखवलेलं आहे, हे लेबलिंग प्रॉपर करायचं आहे। बरोबर, डायग्रामसह समर्थन, जर प्रश्न मान्सून आणि हवामान बदलांवर असेल तर वाऱ्यांचे प्रवाह तुम्ही दाखवलेच पाहिजे। नाहीतर प्रश्न इकडे आणि तुम्ही तिकडे असं व्हायला नको। पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायचा आहे,
प्रश्न समजून घेण्यासाठी आपण पुढचं लेक्चर घेणार आहे, उत्तरं कशी लिहावी. बरोबर ना. हे इथे बघा, ठळक संदर्भ ठळक करा. बरोबर ना. उदाहरणार्थ भूराजकीय प्रश्नांसाठी सीमेवर फोकस करायचा आहे. म्हणजे इथे भूराजकीय प्रश्न म्हणजे भारत आणि पाकिस्तान विचारलेला आहे. इथे प्रॉपर संदर्भ हवा इथे ठळक करायचा आहे. तर परीक्षार्थीची नजर या ठिकाणी पडेल आणि तुम्हाला मार्क चांगले भेटतील. बघा, पेपरमध्ये नकाशे समाविष्ट करण्याचे फायदे काय काय. आता तुम्ही पेपर लिहिता आहे तर नकाशे का पाहिजे. नकाशे सर का नकाशे करताय. बरोबर ना. आता हे फायदा आहे. बघा, उत्तराला व्हिज्युअल अँगल मिळतो. परीक्षकांवर चांगला प्रभाव पडतो. यांच्यावर चांगला प्रभाव पडले तर आपल्याला चांगले मार्क भेटतील. बरोबर ना. संक्षिप्त आणि प्रभावी माहिती मांडता येते. नकाशे व्यवस्थित असले तर विषयाची स्पष्टता वाढते. विशेषतः भूगोल आणि पर्यावरणमध्ये विषयांमध्ये नकाशे वापरणे महत्त्वाचे आहे. यासाठी नकाशाचा प्रॉपर वापर करायचा आहे. उदाहरणे, आता उदाहरणं दिलेले आहे मी तुम्हाला. इथे बघा, भारतीय मान्सूनसाठी नकाशा. उत्तर, भारताच्या मान्सून प्रणालीवर पश्चिम घाट, अरवली पर्वत ही हिमालय पर्वताचा मोठा प्रभाव आहे. म्हणजे साधा भारताचा नकाशा SW मान्सून आणि ट्रेटिंग मान्सूनच्या दिशांचा उल्लेख केला पाहिजे. अशा पद्धतीने नकाशा तुमचा पाहिजे. समजतंय का तुम्हाला. म्हणजे आता पुढचा प्रश्न बघा, भारतातील खनिज संसाधनांचे वितरण. आता खनिज संसाधनांचे वितरण आहे. आता कुठे कुठे सर्वात जास्त लोह खनिज आहे. कोणत्या ठिकाणी. झारखंड, ओडिसा, छत्तीसगड मोठ्या प्रमाणावर आहे. तर महत्त्वाच्या राज्यांमध्ये खाण क्षेत्र दाखवून नकाशा तयार करायचा आहे. म्हणजे महत्त्वाच्या राज्यांमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे मी पुढे नकाशा. खनिज संसाधनावर पण दाखवलेला आहे. पुढे तुम्हाला समजेल. म्हणजे अशा प्रश्नामध्ये अशा पद्धतीचा नकाशा आला पाहिजे. अशा प्रश्नामध्ये अशा पद्धतीचा नकाशा आला पाहिजे. सर आम्हाला अजून सांगा ना. मित्रांनो, हे तुमचं जे लेक्चर आहे तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे यासाठी आहे. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला बॅचमध्ये शिकवणार आहे. बरोबर. पुढे निष्कर्ष काय काय होतं बघा. UPSC किंवा MPSC मुख्य परीक्षेत नकाशे हा उत्तराचा एक महत्त्वाचा भाग असतो. सराव करा. दररोज किती नकाशांचा सराव करायचा आहे. 1 ते 2 नकाशांचा रोज स्वतःच्या हस्ते नकाशे काढायचे आहे. संपूर्ण नकाशा काढण्याऐवजी आवश्यक नकाशा दाखवा. नकाशे आणि आकृत्यांचा स्मार्ट उपयोग करून उत्तर अधिक प्रभावी करायचे आहे. नकाशे कसे पाहिजे. सोपे पाहिजे, स्पष्ट पाहिजे, परीक्षकाला सहज समजणारे असावे. अशा गोष्टी कधी असल्या तर नकाशांचा उत्तरामध्ये फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा मार्क चांगले मिळतील. लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, मी तुम्हाला हा एक नकाशा दाखवलेला आहे. इथे बघा, इथे सातपुडा पर्वत आहे. महत्त्वाच्या गोष्टींवर ठळक केलेलं आहे. इथे सातपुडा, इथे सातमाळा, अजिंठा डोंगररांगा, इथे हरिश्चंद्र बालाघाट, इथे बघा सह्याद्री दाखवलेला आहे, इथे शंभू महादेव दाखवलेला आहे. मी तुम्हाला ज्या वेळेस नद्यांबद्दल बोलत होतो वेगवेगळे बेसिन दाखवलेले आहे. या ठिकाणी बघा गंगा नदीचे खोरे आहे. या ठिकाणी बघा गोदावरी नदीचे खोरे आहे. इथे बघा सिंधू नदीचे खोरे आहे. इथे बघा नर्मदा नदीचे खोरे आहे. नर्मदा. इथे बघा तापी नदीचे खोरे आहे. इथे बघा कृष्णा नदीचे खोरे आहे. या ठिकाणी बघा कावेरी नदीचे खोरे आहे. या ठिकाणी बघा ब्रह्मपुत्रा नदीचे खोरे आहे. म्हणजे मित्रांनो इथे बघा महानदीचे खोरे आहे. महानदी. बरोबर ना. हा नकाशा बघा. म्हणजे तुमच्या अशा महत्त्वाचे तुमचे नकाशे आले पाहिजे. महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या पाहिजे. आता तुम्हाला एकाच नदीचा दाखवायचा आहे तर हे इथे बघा हा नकाशा. तुम्हाला रिव्हरचा नकाशा दाखवलेला आहे. हा आपला गोदावरी नदीचा नकाशा आहे. फक्त गोदावरी नदीचा नकाशा. इथे हा बघा प्रॉपर ही मुख्य गोदावरी नदी वाहते. त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. महाराष्ट्रातून वाहत जाते. नंतर तेलंगणामध्ये जाते. तेलंगणा म्हणून आंध्र प्रदेशमध्ये जाते. आंध्र प्रदेशामधून ती कुठे जाते. बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. नंतर इथून तिला महत्त्वाची जी उपनदी आहे हे बाई इथे पैनगंगा दाखवलेली आहे. इथे वर्धा दाखवलेली आहे. इथे वैनगंगा दाखवलेली आहे. इथे इंद्रायणी नदी दाखवलेली आहे आणि इथे साबरी नदी दाखवलेली आहे. इथे मांजरा नदी दाखवलेली आहे. बघा हा आपला महत्त्वाचा नकाशा आहे. हा आपला गोदावरी नदीचा नकाशा. पुढे बघू. बघा
आता आपला एखादिक विषय आहे शेड्यूल ट्राईब संबंधी. आता नकाशांमध्ये प्रत्येक मुलांना का वाटतं की आता मी नकाशामध्ये इतके आकडेवारी लिहायला पाहिजे का? मित्रांनो, इतक्या आकडेवारीची गरज नाही आणि उत्तरामध्ये सुद्धा गरज नाही. तुम्ही का यापैकी काही आकडेवारी फक्त हे आकडेवारी न लिहिता तुम्ही असं मांडू शकतात की या ठिकाणी बघा यूपी आहे, तामिळनाडू आहे, इथे बिहार आहे, इथे केरळ आहे, इथे उत्तराखंड आहे, किंवा यूपी तामिळनाडू या ठिकाणी आदिवासी जाती ज्या आहे ह्या कशा आहे कमी आहे. मध्य प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे, बरोबर ना. इथे लक्षद्वीपमध्ये सर्वात जास्त टक्केवारीनं आहे. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही तिथे उत्तरामध्ये मांडू शकतात, परंतु इतकी आकडेवारी तुम्ही नाही लिहिली तरी चालेल. या ठिकाणी एस टी पॉप्युलेशन नो, म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या राज्यामध्ये एस टीची पॉप्युलेशन नाही आहे, कोणकोणत्या पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पॉंडिचेरी या राज्यांमध्ये नाही आहे, बरोबर ना. म्हणजे उत्तर लिहिताना काय करायचं, नेमकं कसं करायचं, त्यासाठी हा तुम्हाला दाखवलेला आहे. पुढे बघू. या ठिकाणी बघा औद्योगिक क्षेत्रांचा नकाशा दाखवलेला आहे. उद्योग इथे बघा दिल्ली, कानपूर हे बाई. या ठिकाणी बघा गुजरात इथे उद्योगिक क्षेत्र, इथे मुंबई, पुणे ठिकाणी उद्योगिक क्षेत्र. या ठिकाणी छोटा नागपूरच्या पठारावर इथे झाले. इथे हुगळी, कोलकाता इथे उद्योगांनी भरभराटीत आलेला आहे. या ठिकाणी बघा विशाखापट्टणम हा भाग बघा. इथे बघा बेंगलोर तामिळनाडूचा भाग बघा आणि इथे तिरुवनंतपुरमचा भाग बघा. सर्वात जास्त उद्योगांचा विकास इथे झालेला आहे. इथला हा नकाशा बघा. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण कशा पद्धतीने होत असतं, इथे हा नकाशा दाखवलेला आहे. म्हणजे नकाशा कशा पद्धतीने पाहिजे इथे बघा. प्रॉपर लेकचा नकाशा दाखवलेला आहे. हे असे लेक आहे जगामध्ये. प्रश्न आला तर तुम्हाला असं लिहिता आलं पाहिजे. इथे बघा, इथे काय कॅप्सियन आहे, म्हणजे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. जगातील सर्वात खाऱ्या पाण्याचं सरोवर कुठलं, कॅप्सियन आहे. आणि इथे बघा सुपेरियर आहे. इथे या ठिकाणी सुपेरियर आहे. हे सर्वात जास्त गोड्या पाण्याचं सरोवर आहे, बरोबर ना. अशा गोष्टी तुमच्या प्रॉपर लक्षात. इथे टिटिकाका बघा, इथे सर्वात जास्त उंचावरचा आहे. हे बा हे ह्या सरोवरांचा हा नकाशा आहे. पुढे बघा, हे आपले कौटिल्य आयचे लोगो आहे. मित्रांनो, तुम्हाला कळालं असेल की नेमकं उत्तरामध्ये नकाशांचा वापर कसा करायचा आहे, कुठे नकाशा काढायचा आहे, प्रश्नामध्ये कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नकाशाचा अभ्यास करताना काय काय करायचं आहे, कसा करायचा आहे, हे तुम्हाला 100% समजलं असेल. ज्या मुलांना समजलं नसेल, पुन्हा सांगतो, ते मला कॉल करू शकतात, SMS करू शकतात. मी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहे, बरोबर. भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.